तर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये उद्या एनडीएच्या सगळ्याच खासदारांची बैठक होणार असून त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। तर 8 जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि नव्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेच्या वाटेला 2 मंत्रिपद येतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। एक कॅबिनेट तर एक राज्य मंत्रिपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शिवसेनेला सुद्धा 2 मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू आहे। अशामध्ये आता कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याची चर्चा रंगलेली असून मंत्रिपदासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, संदीपान भुमरे, रवींद्र वायकर, धैर्यशील माने आणि बारणेंच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीची हॅट्रिक केलेली आहे। शिंदेंनी 2 लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवलाय। तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी 4थ्यांदा विजय संपादन केलेला आहे। संदीपान भुमरे हे संभाजीनगर मतदारसंघात जॉईंट किलर ठरलेत। कुठलाही अंदाज नसताना त्यांनी खैरे आणि जलील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या रवींद्र वायकरांनी सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर होऊन देखील चुरशीच्या लढतीत अमोल कीर्तीकरांचा पराभव केला आणि त्यामुळे मंत्रिपदाची माळ नेमकं कुणाच्या गळ्यात पडणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आणि न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपण मोदींना फक्त समर्थन देण्यासाठी आलेलो असून कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचं स्पष्ट केलं होतं। आज आलोय खरं म्हणजे मोदीजींना द्यायला, म्हणजे समर्थन द्यायला। आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आज आम्ही आदरणीय मोदीजींना पाठिंबा द्यायला आलेलो आहे। बाकी गोष्टी काय होत राहतात।